नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होण्याचा मार्ग झाला मोकळा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होण्याचा मार्ग झाला मोकळा। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्याचा मार्ग झाला मोकळा? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होण्याचा मार्ग झाला मोकळा। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होण्याचा मार्ग झाला मोकळा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होण्याचा मार्ग झाला मोकळा। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार होण्याचा मार्ग झाला या ठिकाणी मोकळा? या प्रश्नाचं असं उत्तर आहे मित्रांनो की देशामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 4,400 ते 4,700 च्या दरम्यान आहे। अनुकूल परिस्थिती पाहून फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव आवक कमी झाल्यानंतर 4,800 पार, त्यानंतर 5,000 जाईल। पण जी नवीन रिपोर्ट, नवीन अहवाल आलाय यानुसार मित्रांनो, जशी जशी सोयाबीनची आवक आणि मार्च एप्रिल मध्ये त्या ठिकाणी मोहरीची आवक वाढून पुन्हा कमी होईल, त्यानंतर निवडणुकाची सुद्धा ऍडजस्टमेंट होईल आणि एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 5,000 आणि त्यानंतर 5,200 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर 4,800 चा भाव पाहिजे तर फेब्रुवारी महिन्यात 50% सोयाबीन तिथं विका आणि 5,100 5,200 पाहिजे तर मे महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल। माझं मत आहे आपण फेब्रुवारी महिन्यात जर टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होईल 100% फायदा। पण जागतिक व देशांतर्गत जाणकारांच्या मते मे महिन्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला भरपूर सपोर्ट मिळू शकतो, पण तोपर्यंत आपण थांबू शकतो अथवा नाही चाचपणी करून पाहावी लागेल। आणि 100-200 ची तेजी जर जास्त तुमच्यासाठी त्या ठिकाणी मोठी नसेल तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात चांगल्या तेजीवरती टप्प्याटप्प्याने करू शकता सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत
सर्वांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।